पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेकडे मंजुरीला जातो. त्या स्टेजला आमच्याकडे जवळजवळ 13 तास महासभा चालू होती, म्हणजे मासिक सभा चालू होती. आणि बाहेर आम्ही लोक आंदोलन करत होतो. आम्ही टेक्निकली सांगत होतो हे चुकीचं आहे, काही लोक भावनिक सांगत होतात, काही लोक कायदेशीररित्या सांगत होते. मग त्याच्यानंतर तो विकास आराखडा पृथ्वीराज चव्हाणांकडे गेला आणि पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः MS झालेले आहेत. त्यांना तर म्हणतात आपल्याला कळलं, त्यांनी तो प्लॅन पूर्ण बाजूला ठेवला. कायद्यामध्ये रिजेक्ट नाही करतायत, त्यांनी तो बाजूला ठेवला आणि सेक्शन 21 प्रमाणे नवीन प्रोसिजर सुरू केली. मग त्या नवीन प्रोसिजर प्रमाणे गव्हर्नमेंट कमिटी फॉर्म केली, त्याच्यात मला पण घेतलं गेलं आणि मग ते प्रोसेस सुरू झाली. तर त्या सगळ्या याच्यामध्ये मी 2010ला जेव्हा सप्टेंबर 2010 मध्ये विकास आराखडा तयार करण्याची पहिल्यांदी सूचना पेपरला प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर मी सातत्याने लिहितोय. मी मग सांगितलं का सेक्शन 22 त्याच्यामध्ये शहरामध्ये काय असावं असे 12 फॅक्टर्स दिलेले आहेत. त्या 12 फॅक्टरपैकी 2 आम्हाला लागू नाहीये, ते तुम्हालाही लागू नाहीये. त्यातला पहिला फॅक्टर आहे का गव्हर्नमेंट त्याच्यात स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय रिक्वायरमेंट्स आहेत ते काही तुम्हाला विचारून रिक्वायरमेंट देत नाही, ते त्यांचे परस्पर रिक्वायरमेंट्स देत असतात. त्यामुळे ते काय आपलं काम नाही. आणि दुसरं आहे रिक्लेमेशन ऑफ अर्थ ग्राउंड. ते आपल्याला कारण आपल्याकडे काही समुद्र किनारा नाहीये का ज्याला रिक्लेम करून आपण काही जागा नवीन तयार करू शकतो, लँडमार्क तयार करू शकतो. त्यामुळे ते 2 नव्हते. उरलेल्या 10 फॅक्टर्स पैकी तब्बल 8 फॅक्टर्सवर मी विस्तृत लिखाण केलं. बऱ्याचशा याच्यात तर काही गोष्टींचं अग्रलेखांच्या स्वरूपातून आणि बाकीचं विस्तृत लिखाण केलं. प्रत्येक फॅक्टर मी त्याच्यात इन्क्लूड केलं. म्हणजे फुटपाथ, जसं मला कोणीतरी सांगितलं, फुटपाथ या विषयावर माझं एक आर्टिकल आहे का जे महाराष्ट्र टाइम्सनी अग्रलेख ऑल एडिशन्सला छापलं. तर फुटपाथ हे सगळ्यात महत्त्वाचे. असे काही त्याच्यातले फॅक्टर्स होते. नंतर आम्ही केस स्टडीज केल्या. केस स्टडीज करताना नाशिक शहरामध्ये 25 गावं आहेत, रेव्हेन्यू विलेजेस. प्रत्येक गावाचा आम्ही केस स्टडी केला का जुनं गाव कसं होतं, नाशिक महानगरपालिका स्थापन झाल्यावर ते गाव कसं झालं, 1993चा जो विकास आराखडा आहे, विकास योजना, त्याच्यात ते गाव कसं झालं आणि आता काय केलंय याचं सगळ्याचं कम्पेअर केलं. याच्यामधून आम्ही अनालिसिस केलं, प्रत्यक्ष जागेवर साईट व्हिजिट्स केल्या आणि त्याचा आम्ही पुस्तकामध्ये नकाशासह दिलेला आहे. त्याची एक प्रत मी आपल्या कॉलेजच्या लायब्ररीसाठी